नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका नवीन टॉपिकविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 2च दिवसापूर्वी 12वी बोर्डाचा त्या ठिकाणी निकाल लागलेला आहे. आता बरेच विद्यार्थी पॅनिक झालेले आहेत, इमोशनल झालेले आहेत की या एक्झाममध्ये, या बोर्ड एक्झाममध्ये आम्हाला एक्सपेक्टेड असे मार्क्स मिळालेले नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्डची जी एक्झाम आहे त्यामध्ये आपला ग्रुप जर क्वालिफाय झालेला असेल तर आपणाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. अडचण कशासाठी किंवा का येणार नाही, तर इंजिनिअरिंगचे ॲडमिशन किंवा फार्मसीचे ॲडमिशन असतील किंवा अलाइड कोणतेही त्या ठिकाणी ॲडमिशन्स असतील, त्या ॲडमिशनसाठी ग्रुप क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आता ओपन कॅटेगरीसाठी साधारणतः 135 मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा व्होकेशनल सब्जेक्ट ह्या तिघांना धरून त्या ठिकाणी 135 मार्क्स होणं गरजेचं आहे आणि कॅटेगरीसाठी 120 मार्क्स असणं गरजेचं आहे. त्यामुळं ग्रुप क्वालिफाय जर झालेला असेल तर कुणीही त्या ठिकाणी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. पण CETमध्ये किंवा नीटच्या एक्झाममध्ये किंवा JEEच्या एक्झाममध्ये आपला स्कोर चांगला असणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी वर्ष 2 वर्ष त्या ठिकाणी तयारी करत असतात आणि ही तयारी करत असताना ते थेअरीकडं कुठंतरी थोडंफार दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळं हा जो रिझल्ट आहे तो येऊ शकतो. मग त्या केसमध्ये तुम्ही जर थेअरीकडं दुर्लक्ष केलेलं असेल तर MCQचा जो बेस आहे तुमचा तो व्यवस्थित करणं किंवा होणं गरजेचं आहे. परंतु जे पाठीमागून येणारे विद्यार्थी जे आता 11वीला आहेत किंवा 10वीची ज्यांनी एक्झाम दिलेली आहे किंवा आता सध्या जे 12वीला विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की तुम्ही थेअरीचा सुद्धा अभ्यास व्यवस्थित करा. थेअरीचा जर अभ्यास व्यवस्थित केला तर तुम्हाला MCQला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचा आत्ता 12वीचा निकाल लागलेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका. जर आपणाला इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत त्यांच्याबद्दलचं काउन्सिलिंग पाहिजे असेल तर खाली जो नंबर येत आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.